मी रिक्वेस्ट करेन परशुराम बदी सर जिथेही असतील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी तुम्ही स्टेजवर जायचंय. सरफराज भाई थोडं कोऑपरेट करा तिथे परशुराम बेदी सरांना. मयूर स्ट्राईकवर भुवी भाई उत्कृष्ट दर्जाचे युनियन बँक साठी खेळणारे भुवी भाई. क्या बात आहे, काय मारलाय बघावं लागेल. चेंडू आकाशात आणि चांगला असा झेल आपल्याला नक्कीच टाळ्यांनी गडगडाट झाला पाहिजे. पुन्हा एकदा चांगला असा झेल तिथे फिल्डरचा. क्या बात आहे, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे. तुझे आपण म्हणू पिछले 2 मैच के हीरो जहाँ पर उन्होंने एक मैच में 23 बॉल में 84 रन की पारी खेली, दूसरे मैच में भी उन्होंने एक काफ़ी अच्छा नॉक खेला और यहाँ पर पहली बॉल पर ही फील्डिंग सेट कर फील्डिंग के अनुसार बॉलिंग कर वहाँ पर मिड ऑन और जो है मिड विकेट के बीच में 2 फील्डर को सेट किया, वही लाइन पर बॉल की और वही लाइन पर बॉल करके उनको आउट किया. ये होती है एक स्ट्रैटेजी और स्ट्रैटेजी के अनुसार बॉलिंग करना. डिसिप्लिन बॉलिंग हम बोल सकते हैं इसको. भुवी भाई बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे. छठे स्टंप पे शॉर्ट बॉल और लेफ्ट हैंड बैट्समैन पुल करने गया, उतना ही साथ आपको फील्डर का भी मिला. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण. आणि आपल्या समोर आता नवीन फलंदाजीसाठी येत आहेत जोगेश्वरचे खूपच नामवंत आणि दिग्गज आपले सिनियर आपले आदरणीय राजू सर फलंदाजीसाठी येत आहेत. त्यांच्या बॅटमध्ये एक चांगली अशी खेळी प्रेक्षकांना नक्कीच बघायची इच्छा असेल. अतिशय डिसिप्लिन आणि प्रोफेशनल असे क्रिकेटर राजू सर, तितकाच चांगला समोर बॉलर. राजू सर कशी फलंदाजी करतील ते पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये पाहूयाच. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर विकेट षटकावून पुढे भुवी भाई. चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड कॉल रोहित द्वारे. आणि त्या चांगल्या कॉलला रिस्पॉन्स सुद्धा केला राजू सर यांनी. चांगल्या बॉलवर सिंगल चोरलेला आहे असं म्हणू शकतो आपण. बॉलला रिस्पेक्ट देताना राजू सर. रोहित आहे राजू सर. पुन्हा एकदा रोहित सज्ज फलंदाजीसाठी. त्यांच्या बॅटमधनं पण चांगली खेळी यावी अशी सर्वांना उत्सुकता असेल. काय करतील रोहित ते आपण बघूयाच. चांगली अशी गोलंदाजी भुवी भाई द्वारे. गडे भाऊ स्लोअर लोअर फुलटॉस असा खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता पण तो फुलटॉस झाला आणि त्याचं रूपांतर पॉवर प्लेचा फायदा उचलताना रोहित यांनी कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 रन. म्हणतात ना हवेत न उडवता कार्पेट 4 रन खेळणं योग्य समजलं रोहित याने. स्लोअर फुलटॉस होता, खोलवरचा बॉल फुलटॉस झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बॉलर कडनं थोडीशी मिस्टेक आणि त्याचा ऍडव्हान्टेज पुरेपूर दादा बोलते या टीमने. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप आणि रोहित याचा स्क्वेअरला चांगला असा शॉट. 4 रनांचा मानधन ऍड झालं इथे टीम मध्ये. खूपच चांगली अशी फलंदाजी करताना रोहित. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण तेव्हा चांगला बॉल आणि फिल्डरची साथ सुद्धा. राहुल माथुर याचा चांगला असा झेल आपण म्हणावं लागेल. चांगला फलंदाजाचा झेल नेहमीच प्रेशर मध्ये असतो पण तेव्हाच कॉन्फिडन्स ने घेतलेला झेल.
भुईबाई यांचं दीपचं खूपच चांगलं असं सेलिब्रेशन आपण पाहताना इथे. आणि रोहित यांनी 2 बॉल 2 चौकार मारलेले, ती मोठी ओव्हर करताना समोर चालाक असा गोलंदाज आपण म्हणू शकतो टेनिस बॉलचा भुवनेश्वर कुमार. साईराम बरोबर ना? नो सेलिब्रेशन ऑन फेस, नो रिॲक्शन्स. जय द्वारकाधीश. भुईबाई यांचा चांगला कमबॅक इथे. भुवी ने एक ही ओवर में दोनों अपने टीममेट्स जो साथ में खेलते हैं दोनों को एक ही ओवर में आउट करके अपनी टीम को बहुत बड़ी सफलता दिलाई है. हालांकि दोनों भी अच्छे फॉर्म में थे, दोनों अच्छे बड़े हिट मार सकते हैं, दोनों अच्छे स्ट्राइक रेट से खेल सकते हैं, लेकिन दोनों को पवेलियन बेचकर एक काफी मजबूत स्थिति में अपनी टीम को लाते हुए अवघ्या 5 बॉलात 9 धावा खर्च केलेल्या सायकवर असत. चांगला असा बॉल पण तसाच कट केलाय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने आणि सिंगल धाव. बॉलला रिस्पेक्ट देताना असत. इझी नसतं एवढ्या चांगल्या बॉलरला रन स्कोर करणं, पण ते रोहितने काम केलेलं, पण त्याचा रिवेंज म्हणून त्यांनी त्याची विकेट पटकावली. गणे भाऊ डू नॉट डिस्टर्ब. अरे भेटो यार, भेटो. नवीन षटक घेऊन असताना पॉवर प्लेचा स्वतः कर्णधार जयेश चुडासमा, जोगेश्वरीतले खूपच नामांकित असे प्लेअर, ऑलराऊंडर, लेफ्ट आर्म, ज्याचं खूपच नाव आहे. नुसतं जोगेश्वरीत नाही, सर्वत्र टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आहे. काय करतील या पॉवर प्लेच्या षटकात जय चुडासमा आपल्याला बघावं लागेल. असंच स्ट्राईकवर काय ती फिरकी, काय तो चेंडू. उगाच नाही माझं एवढं मोठं नाव आहे जयेश परत एकदा प्रूव्ह करताना. लेफ्ट आर्म स्पिनचा मॅजिशियन आपण बोलू शकतो. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, पण पॉइंटच्या दिशेने फिरकावलेला चेंडू फिल्डर कडून थोडं फंबल होताना बघावं लागेल आपल्याला. पुढे 2 रन कंप्लीट केलेले, असेच थोडं फंबल झालं, पण 2 धावापेक्षा जास्त करू शकले नाहीत बॅट्समॅन. 2 बॉल 2 रन आतापर्यंत खर्च केलेले जयेश. पॉवर प्लेची अत्यंत महत्वपूर्ण ओव्हर टाकताना टीमसाठी. आय थिंक संघाचे कर्णधार सुद्धा तेच आहेत. Man leading from the front, we can say. सुंदर अशी ऍक्शन. क्या बात है, क्या बात है. खोलवर टाकलेला चेंडू, त्याच्यात क्षेत्ररक्षकाचं उत्कृष्ट सहाय्य मिळालेलं. चांगली अशी फिल्डिंग होत असताना यांचं नाम नाही, आमचे लाडके बन्नी दिख रहा है. चौथा बॉल 4 बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता राजू सर यांचा अगेन्स्ट द स्पिन, पण एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगली अशी कंदिशाईने गोलंदाजी करताना आपण बोलू शकतो जयेश यांची. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या. पुन्हा एकदा फिरवलेला चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत पण पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. चांगली अशी गोलंदाजी. आय थिंक 30 याचा प्लेअरला चेंडू हवेतला दिसला नव्हता, कुठे मिस जस्ट झालं आणि झेल पडला नो मॅन्स लँड मध्ये. चांगली अशी गोलंदाजी जयेश याच्याकडनं. क्या बात आहे. चांगला असा कट केला, पण तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण. आय थिंक भुईबाई आहेत तिथे. दीप प्लेयर्सना बांधून ठेवलंय बॅट्समॅनला. जयेश तुमची नक्की दाद द्यावी लागेल. मॅन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगली अशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो.
स्वतः नेतृत्व करत असताना जिम्मेदारी स्वतःवर घेऊन निभावणं मोठी गोष्ट आहे जयेश. आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करत नेक्स्ट बॉलर कोण येईल आपल्याला पाहावं लागेल. खाली 2 ओवर पावर प्ले का खत्म होने के बाद में टीम का स्कोर है 16 दोन ओव्हर अवघ्या 16 धावा झाले आहेत. असं बघावं लागेल नक्कीच की पॉवर प्लेचा फायदा जास्त उचलू शकले नाहीत, पण तेवढी समोर प्रोफेशनल अशी गोलंदाजी, डिसिप्लिन गोलंदाजी आपण बोलू शकतो. 2 महत्वाच्या विकेट सुद्धा पडलेल्या रोहित आणि मयूर यांच्या. ते जर क्रिचर असते तर चित्र काय वेगळं असतं. त्याचप्रमाणे आय थिंक राजू सरांना सुद्धा एवढी स्ट्राईक मिळाली नव्हती पॉवर प्ले मध्ये, ते पण आपल्याला नोटीस घ्यावं लागेल. पण राजू सर यांच्याकडून मोठ्या पारीची अपेक्षा संघाला आणि प्रेक्षकांना सुद्धा. समोर नक्कीच असद राजू सरांना सहकार्य करतील आणि आतापर्यंत करतच आहेत सिंगल डबल द्वारे. थँक्यू मयूर, थँक्यू. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतो तो आपला रोमित तोंडवलकर. यांचंही यात्रा मालवण मध्ये खूप नाव आहे. एक गाव एक संघामध्ये खूप नावाजलेला प्लेअर असा रोमित तोंडवलकर. त्याचाही चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा टीम कडून आणि पोटेन्शियल तर खूप आहे. असा उत्कृष्ट असा ऑलराऊंडर प्लेअर. बॅट्समन तर आहेच आहे. चांगल्या ओव्हरची अपेक्षा. काय करतील रोमिल पुढच्या 6 चेंडूमध्ये बघावं लागेल. राजू सर स्ट्राईकवर. 2 ओव्हर 16 रन धाव फलकावर विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडं लवकर करावं जयेश अशी विनंती. थोडं टायमाचा अभाव आहे आपल्याकडे. थोडं स्पीड द्यावं जयेश अशी विनंती तुम्हाला. पुढे अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सहकार्य करावं. चांगला टप्पा, पण त्याचप्रमाणे आपला क्लास आणि एक्सपिरियन्स दाखवत राजू सर यांचा शॉर्ट आर्म पुल, षटकार आणि लांबलचक प्लेअर होता, पण प्लेअरच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. 2-3 रो पाठी गेलेला चेंडू. सुरुवात तर चांगली केली आहे या ओव्हरची राजू सर यांनी. 6 रनांची बढ़त इथे. दादा बोलतो या टीमला. पुढे काय करतील 5 चेंडू मध्ये. ऑफ साइडला फुलटोसाचा चेंडू. पंचांचा बघावं लागेल. उत्कृष्ट असं अंपायरिंग इथे आपल्याला दोन्ही अंपायर कडून. फुलटोस होता, ऍडव्हान्टेज घेऊ शकले असते. थोडा मिस झाला कनेक्शन. क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावर अचूक उसळी घेत असताना चेंडू. रोमितचा चांगला कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल इथे. याच्या आधीचा बॉल थोडा फुलटोस होता, थोडा मिस झाला बॅट्समन कडून, पण हा चांगला असा चेंडू टाकलेला. चांगला कमबॅक रोमित द्वारे. पुन्हा एकदा बोट फिरवलेली चेंडूवर फिरकी टाकण्याचा प्रयत्न, पण अंपायरचा इशारा वाईटचा. थोडं लाईन त्यांची मिस झालेली. नक्कीच मोठी ओव्हर करायला बघतील राजू सर इथे. पुन्हा एकदा चांगला टप्पा आपल्याला बघावं लागेल, पण चेंडू उसळी घेत असताना 1 बाउन्स सीमारेषा पार. या फिल्डर काही करू शकत नाही. अनइव्हन बाउन्स आणि बॅट फिल्डरचा खूपच उंचावरून गेलेला. चांगला असा शॉट राजू सर यांच्या बॅटमधून निघालेला. आतापर्यंत 4 चेंडूंचा चेंडू टाकलेले आहेत रोमित यांनी. 4 चेंडू मध्ये 11 रन खर्च केलेले आहेत. अजून 2 चेंडू मध्ये एकाच षटकार बघायला नक्कीच बघतील राजू सर. ओव्हर मोठी करायला सफल होतील का ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा रोमित. पुन्हा एकदा बोट फिरवलेली आणि अचूक टप्पा. अगेन्स्ट द स्पिन झाला थोडा.
आपल्याला बघावं लागेल. थ्रो चांगला होता पण पिच. थँक्यू सो मच भाई. अरे चलेगा साईराम. चांगला असा चेंडू मारायला गेले होते सर ऑफ साईडला, पण थोडा बॅटची कडा घेऊन लेग साईडला बॉल गेला आणि 2 धावून घेतलेले. शेवटचा आय थिंक आखरी बॉल सलमान भाई लास्ट बॉल यावरचा शेवटचा चेंडू. कोलवर टाकलेला चेंडू स्लोअर 1. क्या बात आहे रोमित. चांगली असा एक 6 तुम्हाला पडला, एक बाउंड्री पडली, पण ओव्हरऑल चांगली ओव्हर असं आपण बघू शकतो. चांगल्या बॅट्समॅनला ओव्हर टाकणं थोडं टफ असतं. नक्कीच जात कंपराकडून 3 ओव्हर 30 रन झालेले आहेत. त्याचप्रमाणे धाव फलकावर कोणालाही एक कोणता एखाद इथे आपल्याला ऍक्सेस गाडीची सुरुकीची चावी हरवलेली आहे. कोणाला जर मिळाली तर कृपया समालोचन कक्षाकडे द्यावी. नेक्स्ट बॉलर येतोय. कोण आहे? क्या नाम है बॉलर का? राजू. राजू भाई. समोर राजू सर बॅटिंगला. नक्कीच येणाऱ्या 2 ओव्हर मोठ्या करायचा प्रयत्न पूर्णपणे असेल. समोर राजूभाई बॉलिंग साठी काय करतील आपल्या टीम साठी बघावं लागेल. 3 ओव्हर 30. खोलवर टाकलेला चेंडू होता पण खोदून काढलाय आणि लांब लचक षटकार राजू सर यांच्या बॅट मधून. काय मारलाय. इट वॉज नॉट अ इझी बॉल बट चांगला असा कनेक्शन गेलाय सीमारेषा पलीकडे खूप लांबवर. चांगली अशी ओव्हरची सुरुवात ॲज एक्सपेक्टेड राजू सर यांच्या बॅट मधून. प्रेक्षकांना राजू सर तुमच्या अशाच मोठ्या फटकारांची उत्सुकता नेहमी असते, आजही असेल आणि टीमला त्याची गरज सुद्धा आहे. पुन्हा एकदा राजू सर. राजूभाई बॉलिंग मध्ये. थोडा ऑफ साइडला शॉर्ट बॉल टाकला होता, खेचून मारलाय पण तिथे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा डीप कव्हरला होतं आणि रोमित यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण एका रनांसाठी. पुन्हा एकदा आपल्याला बघावं लागेल. तिसऱ्या चेंडूवर असंच स्ट्राईकवर. पुढे येऊन फिरकावण्याचा प्रयत्न पण बॉल आसपासच होता. कडा घेऊन एका रनावर समाधान. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 8 रन खर्च केलेले आहेत राजू दादा यांनी. टाकलाय खोलवर ऑफ साइडला. मारण्याचा प्रयत्न होता जोरात पण बॉल एकदमच खोलवर. थोडासा अनप्लेबल बॉल. सफल झालेले राजू सर ते बघून आपला एक्सपिरियन्स वापरत राजू दादा आउटसाइड ऑप्शन डीपला बॉल टाकलेला सिंगल रन. क्या बात आहे. पुढे येऊन बिरकावला आहे पण मिस कनेक्शन पण बॉल पडेल नो मॅन्स लँड मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला कॉल राजू सर यांचा. 2 रन. अजून एक आय थिंक एक बॉल बाकी आहे ना. या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी आहे. असंच स्ट्राईक वर. ओव्हरची सांगता चांगली करता येईल का ते बघावं लागेल की लांबलचक शॉट येईल. पॉइंटच्या दिशेने लॉफ्टेड शॉट आणि गेलाय. बघावं लागेल. बॉल अडवला क्षेत्ररक्षकाने इथे आणि 2 रनावर समाधान मानावं लागेल. चांगले असे क्षेत्ररक्षण. डाऊन बॉल अडवलेला.
याचप्रमाणे 4 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर आहे ते 43 रन्स. 4 ओव्हर 43 रन्स. एक शेवटची ओव्हर घेऊन कोण येत आहे ते पाहावं लागेल. नक्कीच कप्तान स्वतः असतील. आय थिंक चांगली गोलंदाजी केलेली पॉवर प्ले मध्ये. अवघ्या 6 रनांची ओव्हर टाकली पॉवर प्ले मध्ये. आता बघावं लागेल काय होतंय. कोण येतंय शेवटची ओव्हर घेऊन. राजू सूर्य यांना नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन मॅच सामना मोठे रन करावे लागतील. आतापर्यंत 2 षटकार लागलेले आहेत राजू सूर्य यांच्या बॅटमधून. 2 षटकार 1 4. क्या हो गया शोल भाई? आय थिंक वैयक्तिक 22 रनावर राजू सर खेळत आहेत. थोडे 2-3 मोठे षटकार. 43 4 ओव्हर 43 रन. शेवटचे 6 बॉल पेंडिंग. काय होईल. जयेश चुडासमा स्वतः कप्तान स्वतः गोलंदाजी घेऊन येत असताना काय करतील शेवटच्या ओव्हर मध्ये. कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. समोर खूपच उच्च दर्जाचा फलंदाज राजू सर. फिरकावून मारण्याचा प्रयत्न. समोरून चेंडू फिरत असलेला आपण बोलू शकतो क्वालिटी लेफ्ट आर्म गोलंदाजी याला. क्या बात है जयेश. कोण टीम आहे. उलटा टाकलेला होता हवेमध्ये बॉल. काय कॅच झेललाय. बॉल खाली आय थिंक बनी होते. बनी आप रहेंगे तो कैच छूटना थोड़ा इम्पॉसिबल हो जाता है. सेफ पेयर एंड ऑफ हैंड्स वी कैन से. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण उच्च दर्जाची जयेश चुडासमा यांच्याकडून नक्कीच टाळ्या होतील. टीमचं मनोबल वाढवताना इथे जयेश चुडासमा आपल्या नेतृत्वाने. बॅट्समॅन कोण आहे? राहुल वाटतं. राहुल ने अन्ना है. अन्ना का नाम क्या है. नाव काय बघतो? चेहरा पण नाही दिसत. अन्ना है. कार्तिक 40 कार्तिक नाम आहे. कार्तिक चेहरा पण दिसत. 43 सलग 2 निर्धाव चेंडू टाकले जयेश यांनी. नवीन बॅट्समॅन आहे तो कार्तिक. यंग बॅट्समॅन चांगले रन करू शकतो आपल्या बॅटने. आज टीमला त्याची गरज आहे. कार्तिक प्रेमाने अण्णा बोलतो आम्ही. फिरकावलेला आहे जयेश यांनी. खोले टाकलेला. काय होईल. सिंगल धाव. लेग बायचा इशारा अंपायरचा. काय गोलंदाजी करतायत जयेश. टीमचं मनोबल नक्कीच उंचावर असेल तुमच्यामुळे. टीमला एक नवीन कॉन्फिडन्स देताना जयेश तुम्ही. 3 बॉल मध्ये 1 लेग बाय झालाय आणि 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फिरवलेला चेंडू आणि यावर आपल्याला नक्कीच विकेट मिळेल. चांगलं असं यष्टीरक्षण सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल गणेश यांच्याद्वारे. काय गोलंदाजी होते. चांगलं नेतृत्व चांगली गोलंदाजी जयेश यांच्याकडून. जेवढं मोठं नाव तेवढंच मोठं काम आपण म्हणू शकतो. नवीन बॅट्समॅन येतात साहिल. खूपच एक डॉटर काय ते खोलवरची गोलंदाजी. परत एकदा अंपायरचा आपल्याला इशारा बघावा लागेल लेग बायच्या स्वरूपाने. बॅट्समॅनना खूप फेस करणं खूप टफ जात आहे. मोठमोठे सामने आपल्या संघाला अजिंक्यला जिंकून देणारे जयेश चुडासमा पुन्हा एकदा स्वतः नेतृत्वाखाली सामना आपल्या संघातर्फे फिरवण्यात यशस्वी. ऑलमोस्ट क्या बात है. समोरून फिरलेला चेंडू. टॉप क्लास लेग स्पिन गोलंदाजी आपण म्हणू शकतो.
काय ती गोलंदाजी जयेश, तुमची खूप टाळ्या वाजवून अभिनंदन. सगळ्यांना मी सांगेन एकदा होऊन जाऊ दे टाळ्या. या ओव्हरमध्ये फक्त 2 आय थिंक लेग बाईज तेवढे आलेले आहेत, बाकी ऑलमोस्ट मेडन ओव्हर वी कॅन से. बॅटनी एकही रन आलेला नाहीये. मी रिक्वेस्ट करेन पीटर 11चा कर्णधार तसेच जय एंटरप्राइजेसच्या कर्णधारांना टॉस साठी यावं, लवकरात लवकर टॉस साठी यावं आणि ही मॅच संपताना सेकंड इनिंग संपतात आपण लगेच मॅच चालू करणार आहोत. रिक्वेस्ट आहे दोन्ही कर्णधारांना थोडं सहकार्य करा, वेळेचा अभाव आहे. आतापर्यंत कालपासून सगळ्या संघांनी चांगले समर्थन केलंय, आजही कराल आणि सांगतात चांगली करू टुर्नामेंटची अशी अपेक्षा करतो आपण. IYDL सीझन 2 सपोर्टेड स्पॉन्सर्ड बाय श्री मयूर चावडा. खूपच मोठं सहाय्य मयूर दादा चावडा यांचं, कौतुक करावं तेवढं कमी. 46 रन्स टू विन, 45 धावपलकावर करू शकलेत. दादा बोलते टीम चांगले बॅट्समन होते ओपनिंग, पण क्विक विकेट्स आणि चांगली अशी गोलंदाजी. समज आहेत आणि लवकरात लवकर सामना चालू करावा. जयेश चुडासमा यांना विनंती की आपले बॅट्समन पाठवावे. रिस्पेक्टिव्ह अंपायर क्रीजवर पोहोचलेले आहेत. कोणी किंग्स 11 ने पहले मैच ये किंग्स 11 का मैच हुआ ना, उन्होंने काढली नाही ये 24 बॉल मध्ये मारले ना कदाचित. हे काढली त्यांनी रन. हां ते त्यांनी बरोबर काढलं ना. याचप्रमाणे कर्णधार स्वतः आणि पंप हाऊसचे सुपरस्टार गणेश एक्सपिरियन्स बॅट्समन सोबत उतरताना चांगलं असं नेतृत्व जयेश चुडासमा यांचं. अवघ्या
46 विन. 45 रनांवर टीमला दादा बोलते टीमला रोखून धरलंय चांगल्या गोलंदाजीने. 46 रन्स टू विन आहे. काय करतील चांगले असे गोलंदाज आहेत दादा बोलते टीम मध्ये. त्यांचा फायदा नक्कीच त्यांना मिळेल. मॅच जराही सोडू नये. टफ कॉम्पिटिशन तर नक्कीच असेल. प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल बघायची. आपल्याला मयूर कर्मावतीची ओव्हर पाहायला मिळेल का याची उत्सुकता. हेलो मैडम, सो सॉरी मैडम, अपना तो बंद है आज. 2-3 जगह ट्राई किया लेकिन अभी क्या दोपहर के बाद सब बंद करके गए ऐसा चीज. और वैशाख है ना तो सब लोग गाँव भी गए तो बंद है. सो सॉरी मैडम. संघासाठी दादा बोलते संघासाठी प्रथम आणि महत्वपूर्ण असं षटक घेऊन येत असताना रोहित यादव पंचकृतीत नाव गाजवलेला असा ऑलराऊंडर आणि जयेश चुडासमा स्ट्राईकवर स्वतः नेतृत्व करताना लीडिंग फ्रॉम द फ्रंट वी कॅन सी. वॉट अ बॉल. लेंथ चांगली लेंथ बॉलिंग पण एक धाव जयेश यांचा क्लास. एक धाव रोखू शकत नाही. सिंगल धावेने मॅच सुरू झालेली आहे. समोर गणेश काय करतील. थोडं बॅडलक होतं गेल्या काही सामन्यांमध्ये गणेशचं, पण नक्कीच पोटेन्शियल वाले फलंदाज आहेत. चांगलं नाव आहे त्यांचं. आणि तसंच समोर एक उत्कृष्ट A+ ग्रेडचे रोहित यादव. टीमला परफॉर्मन्सची आवश्यकता. रोहित चांगला असा रनअप लेंथ बॉल आणि चान्स क्रिएट केला होता पण त्याचं रूपांतर झालेलं आहे 2 रनांमध्ये. फिल्डर कडून फंबल, मिस फील्ड थोडी. क्रिएट केलेला चान्सचं सोनं करावं तरच कुठेतरी आपल्याला सामन्यात आपण टिकून राहू. विकेट्स विल शुअरली विन यू मॅचेस आणि कॅचेस ऑलवेज विन्स द मॅचेस. एवढं लक्षात ठेवावं. गणेश यांना जीवनदान याचं सोनं करतील का गणेश ते आपल्याला पाहावं लागेल. रोहितांनी चान्स क्रिएट केलेला, थोडं मिसफील्ड झालं आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. पुढचा चेंडू घेऊन येत असताना रोहित चांगला असा खेचून टाकलेला बॉल पण गॅप मध्ये जाऊन स्क्वेअरच्या दिशेने कट. आणि आपल्याला पाहावं लागेल अंपायरचं काय डिसिजन आहे ते. 2 रन तर कंप्लीट केलेले आहेत. अंपायरचा डिसिजन आपल्याला 2 रन. थँक्यू अंपायर. चांगला असा गॅप मध्ये ढकलला चेंडू. क्षेत्ररक्षण चांगल्या टीमसाठी 2 रन नक्कीच वाचवले असतील. चौथा चेंडू रोहित द्वारे येणारा. पुन्हा एकदा चौथ्या स्टंपवर ऍक्युरेट अशी गोलंदाजी. वेगवान तेज तर्रार असा चेंडू रोहित द्वारे. उगाच नाही रोहित आपल्या बॉलिंग साठी बॅटिंग साठी जाणला जातो. ऍक्युरेसी बघा तुम्ही. बॉलिंग बघायला सुद्धा मजा येते. क्या बात आहे, क्या बात आहे. बाहेर जाणारा चेंडू रोहित द्वारे. आपल्या एफर्ट्स 100% देत असताना रोहित चांगली अशी तेज तर्रार गोलंदाजी. निर्धाव चेंडू सलग 2. ओव्हरची सांगता चांगल्या प्रमाणे करता येईल का ते पाहावं लागेल इथे आपल्याला. पुन्हा एकदा उठवून मारण्याचा प्रयत्न पण कम्प्लिटली मिस झालेले आहेत. पाटील राजू यांचं चांगलं यष्टीरक्षण आणि रोहित यांची खूपच चांगली एक चान्स क्रिएट केलेला पण तो झेल मिस झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. आणि या ओव्हरमध्ये रोहितला
टोटल 5 धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. वॉट ओव्हर रोहित. आता आपल्याला बघावं लागेल की दुसरी सुद्धा पॉवर प्ले ओव्हर आहे ती आपल्याला कोण टाकतंय टीम साठी. सुंदर अशी ओव्हर, पण कुठेतरी टीमला असं वाटत असेल की थोडे रन जास्त असावे, पण त्यांचे एफर्ट चालू आहेत, मॅच मध्ये टिकून आहेत, अजूनही मॅच काढू शकतात. आपल्या परफॉर्मन्सद्वारे इथे राहुल व्हेरी यंग टॅलेंटेड बॉलर, आपण प्रेमाने कांदा बोलतो, काय फिरकी गोलंदाज आहे राहुल. रिसेंट मॅचेस मध्ये पण तुम्ही चांगली गोलंदाजी टाकली राहुल. नक्कीच तुम्ही फ्युचर स्टार आहात. तुम्हाला टीमच्या चांगल्या परफॉर्मन्सची टीमला गरज आज. याचप्रमाणे याच्यासाठीच आपण मयूर चावडा यांचा हार्दिक आभार मानतो, कारण की खूप यंगस्टर्सना या टुर्नामेंटमुळे चान्स मिळाला आणि लोक प्रूव्ह करतायत स्वतःला. थँक्यू सो मच मयूर भाई चावडा. भाई ये इनिंग के बाद आजा. सलमान भाई थँक्यू सो मच. दुसरं महत्वपूर्ण ओव्हर घेऊन येत असताना राहुल, जेसी ऑन स्ट्राईक. व्हेरी वेल बॉल आपण बोलू शकतो. खोलवर टाकलेला चेंडू, थोडी फंबल, पण चांगला असा बॅकअप दिलेला. कार्तिक अण्णाकडनं थोडं मिसफील्ड झाली, पण चांगला असा बॅकअप तिथे. राहुलचा चांगला असा चेंडू सिंगल लावण्यासाठी. टीमला गरज चांगल्या परफॉर्मन्सची राहुल तुमच्या. तिथे आपल्याला रोहित लीड करताना दिसून येत आहेत. पुढील 5 चेंडू मध्ये काय होईल ते पाहावं लागेल. खोलवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा फिरकावून हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, पण एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. तिथे नाना, आपले लाडके नाना तैनात, चिताच्या वेगाने धावत येऊन चेंडू पकडलेला. बॅकअपला मयूर, लेफ्टी रायटीला फिल्डिंग रोटेशन करताना चांगली लिडिंग रोहितद्वारे. फुलटोस टाकलाय आणि कॉमेंटेटरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. लांब लचकाचा षटकार, चुकीला माफी नाही. परिपक्व असे बॅट्समॅन सलमान भाई यहाँ पे 1 हैंड कैच पे 101 का पारितोषिक था. जेसी यांचा लांब लचकाचा षटकार कॉमेंटेटरच्या डोक्यावरनं मारलेला. खोलवर टाकण्याचा प्रयत्न मिस झाला आणि षटकार. पुढील चेंडू जेसी आणि 8वा फटकार. काय तो क्लास. स्टँड अँड डिलिव्हर. यूज 6 फ्रॉम जयेश चुडासमा. प्राइड ऑफ जोगेश्वरी जयेश चुडासमा. का ते एवढे नावाजले जातात ते पुन्हा एकदा प्रूव्ह करताना चांगलं असं नेतृत्व आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हे 2 6 सामना एकतर्फा करायला पण इनफ आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. अँगलचा बॉल होता, त्याच अँगलने लेफ्ट साइडला फिरकावून लावलेला आहे जयेश यांनी. चार बॉल मध्ये 14 धावा खर्च केलेला राहुल यांनी. क्या बात है. चेंडू आहे हवेत. लगातार 3 6 वर 501चं पारितोषिक होतं तुम्हाला जयेश. प्रवीण बलोनी यांच्याकडून ते कृपा करून सामन्यानंतर कलेक्ट करावं. हॅट्रिक ऑफ 6 द नेम 1 मॅन शो जयेश चुडासमा.
काही ती वैयक्तिक खेळी तुमचे फॅन्स स्टेडियम मधून ओरडताना लिटरली. अजून एक षटकार मारला तर आपले लाडके अज्जूबाई साईराम यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. जर 6 मारला तर बघावं लागेल काय करतील जेसी. लोवर फुल टोज आणि मिस झालेला आहे. काय काय दिगे पण आपले 3 षटकार सामन्याला एकतर्फा करतील एवढं तर नक्की जयेश. लीडिंग फ्रॉम द फ्रंट मॅन फ्रॉम जोगेश्वरी जयेश चुडासमा. का माझं एवढं मोठं नाव आहे ते सगळ्यांना पुन्हा एकदा दाखवून देत. उत्कृष्ट अशी कॅप्टन्सी इथे वन मॅन शो दाखवताना. समोर गणेश यांना सुद्धा थोडा कॉन्फिडन्स येईल. तुम्ही सिंगल डबल चालू ठेवा मी मारतो. गणेश यांना कॉन्फिडन्स देत असताना जयेश हॅलो हॅलो माइक चेक. कितना ओवर 25 रन 25 रन 2 ओव्हर 25 रनांची धावफलकावर नोंद. वैयक्तिक 20 रन 5 चेंडू मध्ये जयेश चुडासमा यांचे. थँक्यू सो मच रोहित. काय काय 3 6 मारलेत. पुन्हा एकदा बॉलिंग वर 3ऱ्या ओव्हर मध्ये आपला नाना का नाम क्या है? अय्यूब. आमचा लाडका नाना पुन्हा एकदा गोलंदाजीवर शॉर्ट रनअप. लेंथ पुढची आणि स्पीड तेज तर्रार गोलंदाजी. नाना टीम साठी काय करतात पाहावं लागेल. कितना हुआ 25 ना. फुलटोस बॉल होता पण त्याचा जास्त फायदा गणेश घेऊ शकले नाही. पण समोरचा प्लेअर जयेश ने नक्की तुम्हाला कॉन्फिडन्स दिला असेल. तुम्ही बॅटवर बॉल घेत राहा. टाइम आहे. फुलटोस बॉल मिस झालेला आहे. समोर मारण्याचा प्रयत्न होता पण थोडा लेट टायमिंग बॅड टायमिंग आणि सिंगल डायवर संतुष्टी. दुसरा चेंडू जयेश चुडासमा फेस करताना काय करतात पुढील 5 चेंडू मध्ये नाना आपल्याला पाहावं लागेल. फिरकावून लावलेला आहे चेंडू. लांबवर मारण्याचा प्रयत्न जोरात मारण्याचा प्रयत्न पण लेंथ बॉल थोडा बाहेरच्या दिशेने जाताना अनएक्सपेक्टेड हाईट मिळाली. थोडी खालीच राहिली आणि हा निर्धाव चेंडू उड़ा आपल्यात नाही. वाईटचा इशारा अंपायर कडनं. एक चेंडू चांगला टाकला होता पण आता ही साधारण अशी गोलंदाजी दिसते नाना यांच्याकडून. चांगल्या दर्जाचे बॉलर आहेत ते नक्कीच. एक ही बॉल हुआ है ना. एक मिस हुआ ना. पलटी मारण्याचा प्रयत्न क्या बात आहे. काय तर सुरेख असा टायमिंग. बाहेरच्या दिशेने सेफ व्हायसाठी टाकलेला चेंडू. अल्टी पलटी ले घुमा के जयेश चुडासमा यांचा गॅप मध्ये चौकार. बोलेंगे तभी कितना चाहिए. अरे बहुत लंबा मैच खत्म हो गया. बॉल कितना हुआ. 3 बॉल हुआ ना. कितना बॉल. आसिफ भाई डिस्टर्ब मत करो प्लीज. आपका मैच है. डायवर्ट होताना अंपायरचा निर्णय. वाईटचा इशारा.
घुसून घेण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंप उडवायचा प्रयत्न होता, पण रॉंग लेंथ. मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू बाबू. कितना चाहिए आसिफ, कितना चाहिए बोलो ना. रन कितना हुआ है, रन कितना हुआ है. अरे सलमान भाई बोलो ना. अरे रन हुआ कितना है वो बोलो ना. 32 हुआ ना रे. 32 हुआ. अवघ्या 14 रनांची आवश्यकता विजयासाठी. वो यूट्यूब में देख ले. अनएक्सपेक्टेड बॉल खाली राहिलेला, हीच तर नानांची स्पेशालिटी आहे. मारायचा प्रयत्न होता. 4 बॉल 5 बॉल हुआ. शेवटचे 2 या षटकातले चेंडू शिल्लक. काय करतील नाना. पुन्हा एकदा आडवा मारण्याचा प्रयत्न, पण टप्पा पडून बाहेरच्या दिशेने जाताना चेंडू, चांगला असा चेंडू नानाचा. कितना. अरे दूसरा ही हो रहा है ना. 13 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता विजयासाठी. गीतांजली यांना. स्लोअर खोलवर टाकलेला चेंडू, बॅट्समनची वाटचाल बघताना स्लोअर वन टाकलेला आणि सिंगल धावेने संतुष्टी करावी लागेल. इथे आता 12 बॉलवर अवघ्या 13 धावा करायचे गीतांजली संघाला. एक चांगली ओव्हर कमबॅक करू शकते का आपल्याला पाहावं लागेल. दादा बोलते टीमला. 8 आया. 46 भी नहीं. 46 भी नहीं. 33 हो गया. 33 रन हुए समन. फर्स्ट ओवर में 5 रन आए, सेकेंड ओवर में 20 रन आए और अभी के ओवर में नाना की 8 रन आ चुके हैं. टोटल 33, 46 टू विन. दादा चूक झाली. पुन्हा एकदा कार्तिक, प्रेमाने आम्ही अण्णा बोलतो. गोलंदाजीवर चांगली ओव्हर टाकू शकतात लेफ्टी बॅट्समनला. कमबॅक करवतील का टीमला पाहावं लागेल. जेसी स्ट्राईकवर. स्लोअर असा बाहेरच्या दिशेने पूर्णपणे मिस झालेला चेंडू आणि व्हाईटचा इशारा अंपायरचा. जयेशच्या त्या 3 षटकारांनी बॉलरला त्यांची लेंथ बुलवून दिलेली आहे. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा वाईट साठी. बॉलर आता असं दिसतंय की जयेशच्या 3 षटकारांनी दिशाभूल झालेलीच आहे. बॉलर सेफ व्हायला बघतायत, पण जयेश ओव्हर द कव्हर्स मारू शकतात हे विसरतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. गेलाय बॉल आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा रोखू शकले नाही. एका बॉल मध्ये कार्तिक यांनी 2 अवांतर आणि 2 धावून घेतलेल्या, असं तो तब्बल 4 धावा केलेल्या आहेत. काय मारलाय लांब लचक पाहावं लागेल. आणि थोडा फंबल झाला, पण चांगला असा वेल ॲट द एंड. हा चेंडू मॅच फिरवू शकेल का. कार्तिक कमबॅक करू शकेल का आपल्याला पाहावं लागेल. म्हणतात ना क्रिकेटच्या गेम मध्ये कधी काही होऊ शकतं, कधी मॅच फिरू शकते.
या मॅच मध्ये ते दिसून येईल का ते आपल्याला पाहावं लागेल. ऑफ साईडचा अगेन्स्ट स्पिन बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता जयेशचा, पण तसं एलिव्हेशन मिळालं नाही आणि चेंडू थोडा फंबल झाला. पण वैयक्तिक 27 रनांची केळी करून जयेश चुडाला परत जाताना जोरदार टाळा होऊन जाऊ दे एकदा जयेशसाठी. क्या बात आहे जयेश, चांगलं असं कप्तानी पारी तुम्ही केलेलं आहे. किती पाहिजे? नवीन बॅट्समॅन आलेला आहे रोमित तोडवलकर. 10 बॉल मध्ये आपल्याला 9 रनांची आवश्यकता टीमला. मोठे फटके मारण्यात हुशारी रोमितची. मॅन फ्रॉम आचरा, एक गाव एक संघात खूप नाव गाजलेला रोमित तोडवलकर खूपच चांगले असे षटकार मारतो. खूपच 1 हँडेड सिंगल हँडेड मॅच जिंकवून दिलेली आहे टीमला. ही पण खेळी अशीच फिनिश करेल का ते पाहावं लागेल. 10 बॉल 9 रनांची आवश्यकता. रोमित स्ट्राईकवर घुसून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, आपल्याला पाहावं लागेल फिल्डर काय करतील. टोटली लॉस द व्ह्यू आणि जेल करू शकले नाही आहेत, पण 2 रनची भर आपल्या संघाच्या टोटल मध्ये करून आणलेली रोमित यांनी बॉलरचा चान्स क्रिएट केलेला, पण थोडं सहाय्य मिळालं नाही. वी कॅन कॉल इट अ टफ कॅच, बट करू शकले असते टीमसाठी. पुढच्या येणाऱ्या कितना बोलू 9 बॉल 7 रनांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये काय करतील कार्तिक पाहावं लागेल. फिरवण्याचा जोरदार प्रयत्न, समोर टाकलेला चेंडू पण तेच धार वेगाने कीपरच्या हातात गेलेला. चांगला असा चेंडू कार्तिक यांच्या द्वारे. 8 बॉल 7 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा तीच लेंथ, चांगला असा चेंडू उसळी घेताना बघावं लागेल अंपायरचं डिसिजन काय आहे. अंपायरने ऑन फिल्ड थर्ड अंपायरचा इशारा दिलेला आहे. 2 मिनिटं बघावं लागेल. कितना रन दिया? 6 दिया. आतापर्यंत कार्तिक यांनी 6 रन खर्च केलेले आहेत टीमसाठी 4 चेंडू टाकून. आपल्याला पाहावं लागेल हा डिसिजन काय होतो थर्ड अंपायरचा. पीटर 11 संघाच्या प्लेयर्सनी आसिफ आहे थोडं पाठी. थर्ड अंपायरचा रिस्पेक्टिव्ह थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. नॉट आउटचा करार दिलेला आहे इथे. आम्ही रिक्वेस्ट करतो की ऑन फील्ड तसेच थर्ड अंपायरचा रिस्पेक्ट करावा डिसिजनचा. अजूनपर्यंत 5 बॉल हुआ ना. क्या दिया? नॉट आउट दिया ना. थर्ड अंपायरचा नॉट आउटचा करार. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता टीमला आता. कार्तिक असं चांगलं कमबॅक करताना एक चांगला चेंडू मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कार्तिक. तसेच रोमित एक चांगला शॉट टीमला विजयाचा एकदम पायथ्याशी आणू शकतो. काय होईल शेवटच्या चेंडू मध्ये पाहावं लागेल. दोन्ही बेस्ट प्लेयर आहेत आपल्या जोगेश्वरीचे. दोन निर्धाव चेंडू नक्कीच प्रेशर देतील थोडा रोमितवर. पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि
आपल्याला बघावं लागेल. कीपर रोहित स्वतः धावून गेलाय. झेल इझी नव्हता, पण ती विकेट खूप महत्वाची होती. रोहितचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे थोडे आपले जास्त एफर्ट टाकून रोहितने चांगला असा झेल घेतलाय. कार्तिक, आपल्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. तुम्ही चांगल्या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. मॅच खूप तुमच्या हातातून निसटली होती, पण आता तुम्ही चांगल्या प्रकारे मॅच मध्ये घुसू शकता आणि चांगला असा झेल. एकदा रोहितच्या झेलसाठी आपण टाळ्या वाजवा असं विनंती. खूपच चांगला असा झेल प्रेशर मध्ये घेतलेला. क्या बात है रोहित. रोहित यादव यांनी अगर जरी मॅच जिंकवली तर आपले लाडके साईराम अज्जूबाई यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे. नवीन बॅट्समॅन आशीष आहे ना. आशिष आलेले आहेत नवीन बॅट्समॅन. पेटीएम वर्कर्स, पेटीएम. 6 बॉल मध्ये 7 रनांची आवश्यकता. रोहितने वेगवान गोलंदाजीने असे खूप सामने काढलेले आहेत, पण समोर तसेच चांगले पोटेन्शियल वाले फलंदाज सुद्धा आहेत. काय करतील, मॅचचा रिझल्ट काय येईल पुढच्या 6 चेंडूमध्ये आपल्याला कळेलच. तर मी तुम्हाला सगळ्यांना, प्रेक्षकांना जे पण मॅच बघत आहेत, रिक्वेस्ट करतो, ही मॅच आतापर्यंत तुम्हाला आवडली असेल, कार्तिकची ओव्हर आवडली असेल, तर तुम्ही जोरदार जायांनी एकदा दोन्ही टीमचं स्वागत करावं. किसका पीटर सर यांच्याकडून प्रत्येक डॉटवर 200 रुपयाचं पारितोषिक रोहित याच्यासाठी. रोहित काय रिझल्ट घडवून देतील मॅचचा बघावं लागेल. क्षेत्ररक्षकांची साथ नक्कीच मॅच क्लोज आणून. क्या बात आहे. आडवा षटकार, लेंथ बॉल होता, चांगला पीक केला आणि चांगला असा आडवा षटकार, लांब लचक. क्या बात आहे, क्या बात आहे गणेश. आतापर्यंत तुमच्या बॅटला लागत नव्हते, पण कॉन्फिडन्स मध्ये स्वतःला बॉल दिलात आणि चांगल्या टायमिंगच्या जोरावर लांब लचकाचा षटकार चांगल्या बॉलरला मारलात तुम्ही. नक्कीच जात द्यावी लागेल. प्रेशर मधला 6 होता नक्की जा, पण खूपच पॉझिटिव्ह असा शॉट तुम्ही मारलेला आहे. 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. मॅचचा रिझल्ट ऑलमोस्ट आपण ठरवू तर शकत नाही, पण मॅच आपल्यातर्फे नक्कीच खेचलेली आहे. गणेश यांनी ओपनिंगला आलेले, बॅटला बॉल लागत नव्हते व्यवस्थित, पण स्वतःच्या पोटेन्शियलला बळ दिलं, पॉझिटिव्ह राहिले आणि हा रिझल्ट रामलचक षटकार. क्या बात आहे गणेश. टीमचे कप्तान जयेश चुडासमा नक्कीच या शॉटने खुश असतील. दिसत नाही आहेत तुम्ही. देशी ने रन कितना बनाएगी 27 देसी. 5 बॉल 1 रन. क्या बात आहे. पॉइंटच्या दिशेने उडवून दिलाय आणि या विजयाचा सिंगल रन कंप्लीट. थँक्यू अंपायर. चौका दिलेला आहे. इसका रन कितना हुआ. इसका रन कितना हो. इसका रन कितना हो. गणेश का भी रन 16. काय सामना रंगला होता, पण नक्की दोन्ही टीमला आपल्याला रिस्पेक्ट आणि थँक्यू बोलावं लागेल. काय सामना खेळला. कमी रनांमध्ये अशी टफ फाईट दिली. नॉकआउट गेम होता, पण नक्कीच दादा बोलतो या टीमला आपण निराश होऊ नका. तुम्ही खूपच चांगली खेळी केलेली आहे. याच्यात आपण हाँ बराबर सही चल रहा है ये लोग अभी भी आगे है. कोण देत आहे पारितोषिक, कोण देत आहे. क्या बात है जयेश. व्हेरी गुड बॅटिंग, ऑलराउंड परफॉर्मन्स.